Page number 60, Unit 3.1, English Workshop. Question number first. Sing the song. हे जे गीत आहे, हे गीत ताला सुरात चालीवर म्हणायचं आहे. तुम्हाला जी चाल योग्य वाटेल ती चाल तुम्ही या गीताला लावू शकतात. Question number 2. Find the rhyming words used in the song for the following words. खालील शब्दांकरता या गीतामध्ये वापरले गेलेले यमक जुळणारे शब्द सांगा. First, sleep and the word is rhyming word is sheep. Then second word, here is the mistake, trees. Trees is not the word, only tree. Yes is extra there, so read the word as tree. And rhyming words for the word tree are the and be. Then the next word is bright and rhyming word for bright is night. Then next word be. For this word there are two rhyming words in this song, the and tree. Then the next word is dog and the rhyming word is rock. And last one, the word is go and rhyming word for this word is so. Then next question, that is question number 3. The mother in this poem uses various ideas to make the child close its eye and sleep. या कवितेमध्ये जी आई आहे ती आपल्या बाळाला झोपविण्याकरता विविध युक्त्यांचा वापर करताना या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. विविध युक्त्या या ठिकाणी ती करते आहे. फाइंड द स्टांजाज वेअर द फॉलोइंग आयडियाज आर युज्ड. मग आता खाली ज्या काही कल्पना दिलेल्या आहेत ह्या कल्पना कवितेच्या कुठल्या कडव्यामध्ये आलेल्या आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल इज डन फॉर यू. पहिलं उदाहरण त्यांनी करून दाखवलेलं आहे. फर्स्ट आयडिया, थ्रेटन इन अ लव्हिंग मॅनर. प्रेमळ पद्धतीने घाबरवण्याचा प्रयत्न कुठल्या कडव्यात केलेला आहे? अँड द आन्सर इज स्टांजा नंबर 4. देन सेकंड आयडिया, क्रिएट अ प्लीजंट पिक्चर. आनंदी चित्र कुठल्या कडव्यामध्ये तयार केलं गेलेलं आहे आईकडून? द आन्सर इज स्टांजा नंबर 1. Then third idea, remove the threat and make the child feel safe. भीती घालवून त्या बालकाला सुरक्षित वाटावं असं चित्र कुठल्या, अशी कल्पना कुठल्या कडव्यामध्ये तयार केलेली आईने? द आन्सर इज स्टांजा नंबर 5. देन डिस्क्राईब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर. ही संकल्पना कुठल्या कडव्यात वापरलेली आहे की रात्रीचं अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे? ते कडवं कोणतं? दॅट इज स्टांजा नंबर 2 और स्टांजा नंबर 2. देन लास्ट वन, प्रॉमिस अ गिफ्ट. एक भेट देण्याचं वचन कुठल्या कडव्यात दिलेलं आहे आईने? दॅट इज द स्टांजा नंबर 3. इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द आयडियाज फ्रॉम द स्टांजाज. अशा पद्धतीने विचारल्या गेलेल्या कल्पना कुठे वापरल्या आहेत हे आपण सहज शोधू शकतो. आणि एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते, जर तुम्ही मी शिकवलेली कविता नीट ऐकली असेल तर त्या कवितेमध्ये शिकवत असताना हे वेगवेगळे जे काही कल्पना आहेत या वेगवेगळ्या कुठल्या कडव्यामध्ये वापरलेल्या आहेत आणि कशा कशा वापरलेल्या आहेत याचं सुद्धा एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी मी केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4. ॲक्टिव्हिटी. फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8. 6 ते 8 विद्यार्थ्यांचे गट तयार करा. लिस्ट द फेवरेट सॉंग्स और पोएम्स ऑफ ऑल ग्रुप मेंबर्स. गटातील सर्व मेंबर्सचे, सर्व विद्यार्थ्यांच्या आवडीचे गीत किंवा कविता यांची यादी तयार करा. मेक अ लॉंग लिस्ट बाय पुटिंग टुगेदर ऑल लिस्ट्स प्रिपेअर्ड बाय द डिफरंट ग्रुप्स. आणि वर्गातील वेगवेगळ्या ग्रुप्सने तयार केलेल्या सर्व याद्या एकत्र करून एक मोठी लांब यादी तयार करा. देन यू मे चूज सॉंग्स और पोएम्स फ्रॉम एनी लँग्वेज. तुम्ही कोणत्याही भाषेतील कविता किंवा गीते निवडू शकतात. नाव डिस्क्राईब युअर फेवरेट सॉंग्स विथ द हेल्प ऑफ द लेबल्स गिवन बिलो. खाली काही शीर्षकं दिलेली आहेत, त्या शीर्षकांचा वापर करून तुमच्या गीताचं वर्णन करायचं आहे. नोट दॅट यू कॅन सिलेक्ट मोर दॅन 1 लेवल फॉर अ पोएम. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या कवितेचं वर्णन करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या शीर्षकांपैकी
एकापेक्षा जास्त शीर्षकांचा वापर करू शकतात. आता एक्झाम्पल दिलं बघा. फॉर एक्झाम्पल, द डक अँड द कंगारू बाय एडवर्ड लियर इज अ फनी पोएम ॲज वेल ॲज अ नरेटिव्ह पोएम. आता या ठिकाणी फनी पोएम आणि नरेटिव्ह पोएम या दोन्हीही शीर्षकांचा वापर केलेला आहे. मग तुमचं जे आवडीचं गीत असेल त्या आवडीच्या गीताबद्दल तुम्हाला या शीर्षकांचा वापर करून त्या गीताचं वर्णन करायचं आहे. अँड दिस इज ॲक्टिव्हिटी. ही कृती आहे, ही तुम्हाला प्रत्यक्ष करायची आहे. नाव आय विल टेल यू द मराठी मिनिंग ऑफ द फॉलोइंग लेबल्स. खालील शीर्षकांचं आपण आता मराठी मिनिंग पाहूया, मराठी अर्थ पाहूया, की जेणेकरून तुम्हाला तुमचं गीत त्याचं वर्णन करायला सोपं होईल. लेट अस सी द डिफरंट टाइप्स ऑफ द पोएम्स इन मराठी. त्यांचे मराठी अर्थ बघूयात. फर्स्ट, पॅट्रिऑटिक सॉन्ग, देशभक्तीपर गीते. प्रेयर, प्रार्थना. इन्स्पिरेशनल सॉन्ग, प्रेरणादायी गीते. फोल्क सॉन्ग, लोकगीते. ललबाय, अंगाई गीत. बॅलड, पोवाडे. मार्चिंग सॉन्ग, संचलन गीते. नर्सरी राईम, बालगीते. रोमॅन्टिक सॉन्ग, भावनिक गीते. नेचर पोएम, निसर्ग कविता. वेलकम सॉन्ग, स्वागत गीते. फनी सॉन्ग और पोएम, गमतीदार कविता. सॅड सॉन्ग और पोएम, दुःखद कविता. सॉन्ग फॉर अ स्पेशल ऑकेजन, एखाद्या विशिष्ट प्रसंगी गायचे गीते किंवा कविता. टायटल सॉन्ग, शीर्षक गीत. जिंगल, लहान मुलांसाठी तयार केलेले, खास करून जाहिरात किंवा लहान मुलांसाठी तयार केलेले नादमधुर गीत. नॅरेटिव्ह पोएम्स, संवादयुक्त किंवा वर्णनात्मक कविता. रिलिजियस सॉन्ग, धार्मिक गीते. So these are the labels which we translated into Marathi.